हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो. 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, हा हप्ता आपल्याला भाऊबीजीला ओवाळणी म्हणून मिळणार का, याबद्दलची अपडेट मी घेऊन आलेलो आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे, कर्ज वाटप होणार आहे. 1 लाखापर्यंत लाडक्या बहिणींनो तुम्हाला कर्जाचं वाटप होणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, हे बिनव्याजी कर्ज असणार आहे. तर स्वतः आदिती तटकरे मॅमनी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. हे कसं करायचं, काय करायचं, म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू सुरू राहणार, याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना कर्ज वाटप होणार आहे, भाऊबीजीला ओवाळणी मिळणार का, याबद्दलही मी तुम्हाला सगळं प्रूफ सहित दाखवणार आहे. लाडक्या बहिणींनो, गॅसचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का, आणि शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुद्धा होणार आहे. जे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तर काल 3 GR आलेले, आणि या 3 GRच्या माध्यमातून आज दुपारनंतर शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हेच मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आणि आज सरकारने ते आपलं पूर्ण केलेलं आहे लाडक्या बहिणींनो. तर बघा, सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आज 3 वाजेनंतर किंवा 2 ते 3 वाजता नंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्या पोशी राख्याचं, लाडक्या बहिणींनो किंवा लाडक्या भावांनो, पोशी राख्यामुळे आपलं जनजीवन सुरळीत चालतं. त्याच पोशी राख्यांना सरकारने दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे, की जे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमध्ये त्यांचं जे नुकसान झालेलं होतं, नुकसान भरपाई म्हणून त्यांना ते पॅकेज जारी केलेलं आहे. तर चला आपण न्यूजवर येऊया. सकाळची न्यूजपेपर आहे लाडक्या बहिणींनो, जो सकाळ न्यूजपेपर होतो त्याच्यामध्ये न्यूज आलेली आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे, भाऊबीजीची ओवाळणी मिळणार का. बघा, हेच बघितलं असेल तर मी इथूनच घेतलाय, भाऊबीजीची ओवाळणी मिळणार का. तर लाडक्या बहिणींनो, सकाळ न्यूजपेपरची न्यूज आहे ही. आपण गेल्या काही दिवसांपासून सरकार पुढे मागणी करत होतो, की ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये द्या, म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येला द्या. आज धनतेरस आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना आणि त्यांच्या फॅमिलीला माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज भाऊबीजीची ओवाळणी अजून 2 ते 3 दिवस वेळ आहे. तर या भाऊबीजीची ओवाळणी तुम्हाला मिळू शकतं का, याबद्दल ही सविस्तर न्यूज आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे. म्हणजे बघा, निवडणूक आली की तुम्हाला हप्ता लगेच भेटतो, 2 महिन्याचा हप्ता एकत्र मिळतो, बरोबर. निवडणूक पुढे आहे तर पहिलेच 2 महिन्याचा हप्ता आपल्याला पुढे भेटून जाते. लास्ट इयरला पण तेच झालं. पण आता जर तुम्ही बघितलं असेल, की जे हप्ते आहेत ते लांबणीवर चाललेले आहेत. बघा, सप्टेंबरचा हप्ता महिन्याच्या ऑक्टोबर पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचा म्हणजे 1500 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याच्यानंतर यांनी सकाळमध्ये त्यांनी सविस्तर माहिती इथे देताना सांगितलेलं आहे, वेन विल ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट ऑफ लाडकी बहीण योजना कम्स. म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो, की हा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो. गेल्या वर्षी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू केलेला होता. योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकीपर्यंत महिलांना योजनेचा हप्ता नियमित मिळत होता. सोबत कोणतेही निकष त्याच्यामध्ये नव्हते. पण हे जेव्हा निवडणुका संपल्या, तर सरकारने वेगवेगळे निकष लावायला सुरुवात केलेली आहे. वेगवेगळे निकष लावून जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये 27 लाख बहिणींना अपात्र केलं, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अनेक लाखो बहिणींना काय केलेलं आहे, अपात्र केलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सरकारने अपात्र केलाय, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का ते सांगा. सोबतच जे शेतकरी मित्र बांधव आहेत त्यांना सुद्धा शेतकरी अनुदानाचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालाय का, म्हणजे नुकसान भरपाईचा हप्ता जमा झालाय का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे. मात्र आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहे. यस, अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच महाराष्ट्रातील महिलांना आता 16 हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या आतुरतेने वाट बघत आहे, की हा हप्ता आम्हाला भाऊबीजेच्या ओवाळणी पहिले मिळणार का. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. खरं तर सरकारने अनेकदा सणासुदीच्या मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत. त्यामुळे यंदा देखील दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, भलेही हा हप्ता आपल्याला भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला भेटणार नाही,
पण मला असं वाटतं आता नगर परिषद बरोबर निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे म्हणजे 16वा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेवटपर्यंत मिळू शकतं अशी दाट शक्यता वृत्त महिन्यांमध्ये वर्तवली जात आहे आणि हीच आपली मागणी होती. दिवाळीत आपल्या खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी अपेक्षा सध्या लाडक्या बहिणी करत आहे आणि करायलाही पाहिजे. त्यांचा तो हक्कच आहे. बरोबर? कदाचित भाऊबीजेच्या दिवशी महिला ऑक्टोबरच्या महिन्याची शक्यता आहे. बघा न्यूज पेपरने तर सरळ म्हटलंय की भाऊबीजेच्या दिवशी मिळू शकतं. पण मला पर्सनली वाटतं हे तुम्हाला आता देणार नाही, ऑक्टोबरच्या शेवटी देतील. मात्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा दिलेला नाही. लाडकी बहिणीच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी येणार की नाही असा प्रश्न आता सर्व माता भगिनींना लागलेला आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाची न्यूज लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल 18 ऑक्टोबर 2025 ची सकाळी 9 वाजताची न्यूज आहे आणि या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना बरोबर लाडक्या बहिणींना त्यांना एखादी व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे असं स्वतः आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे. बघा न्यूज काय म्हणते लाडक्या बहिणीच्या कामाची बातमी आहे. लाखांचं कर्ज झटक्यात म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार नाही. कोणते डॉक्युमेंट्स लागतील? फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणार आहात, लाडक्या बहीण योजनेचा फायदा तुम्हाला जर भेटत असेल, तर तुम्हाला हे 1 लाख भेटणार म्हणजे भेटणार. आणि लाडक्या बहिणींनो इथं ही खुशखबर अशी आहे, की तुम्हाला जे 1,500 रुपये मिळतात महिन्याला, जे 1500 रुपये तुम्हाला महिन्याला मिळतात, यामधूनच तो हप्ता कट सुद्धा होणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही 1 लाखाचं कर्ज घेतलं सरकारकडनं, जोपर्यंत कर्ज बंद होणार नाहीये, तोपर्यंत तुम्हाला जी लाडकी बहीण योजना हे सुरू राहणार आहे. लक्षात घ्या, किती महत्वाची बातमी मी तुम्हाला देतोय, की सरकारकडनं आपण 1 लाखाचं कर्ज घ्यायचं लाडक्या बहिणींनो. घेतल्यानंतर हे कर्ज बिनव्याजी असणार आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाहीये. आणि या 1500 रुपयामधूनच हे कर्ज परतफेड होणार आहे. म्हणजेच काय, जोपर्यंत हे कर्ज तुमच्या नावावर असेल तोपर्यंत तुम्ही आता अपात्र ठरणार नाही आहेत. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींनी, जितक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय, सर्वच बहिणींनी बँकेमध्ये जा. अजून सुरू आपल्या ही जी प्रक्रिया आहे हे सुरू झाली आहे मुंबईमध्ये. बरोबर मुंबई ठिकाणी सुरू झालेली आहे. हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल आणि जेव्हा तुमच्या जिल्ह्यांमध्ये येतील तर डायरेक्टली बँकमध्ये जा आणि 1 लाखाचं कर्ज काढून घ्या लाडक्या बहिणींनो. म्हणजेच काय, तुमचा जो लाभ आहे हा कर्ज संपेपर्यंत बंद होणार नाही. लाडक्या बहिणींनो या न्यूजला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. ज्या बहिणीला नितांत गरज आहे पैशाची त्या बहिणींचं 1 लाखामध्ये जे काही काम करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल ते करू शकतात. बिनव्याजी कर्ज लाडकी बहीण योजना अपडेट लाडक्या बहिणीसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्वतः म्हणजे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज दिले जाणार आहे. बघा इथे सर्वात महत्वाची अपडेट दिली आहे सकाळनी किंवा साम टीव्हीनी. लाडकीसाठी अजून एक योजना, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतंय कर्ज, कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार कर्ज. म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजनेची योजना राबवली आहे. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. दरम्यान आता सरकारने महिलांसाठी आणखी एक योजना राबवलेली आहे. म्हणजे काय, तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. हे 1 लाख रुपये तुम्हाला या 1500 रुपयामधूनच परतफेड करायचे आहे. तुमच्या जवळचा एकही रुपया द्यायचा नाहीये. महिलांना व्यवसाय सुरू आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे, जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आणि स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. लाडक्या बहिणींनो असंच संभाषण सुद्धा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं, की मला लाखपती बहिणी बनवायचं आहे. तर ही योजना त्याचाच एक पुढाकार आहे किंवा पुढची स्टेप आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. महिलांना आता 1 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई परिसरातील अनेक महिलांना योजनेअंतर्गत पैसे दिलेले आहेत. म्हणजे विचार करा, ही योजना मुंबईमध्ये सुरू सुद्धा झालेली आहे. तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू व्हावी हीच मागणी आपली सरकारकडे आहे. आणि याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजेच बघा लाडक्या बहिणींनो, ही जर योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर लाडक्या बहिणींना
1,00,000 रुपये कर्ज भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याच्या माध्यमातून माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणींचे जे स्वप्न आहे ते सुद्धा साकार होतील आणि लाडक्या बहिणींनो या स्वप्नांना काय मिळेल, उडान सुद्धा मिळेल. लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर सुद्धा उभ्या होऊ शकतात. म्हणून सांगतोय की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या ऑथेंटिक आणि एकदम प्रूफ सहित दाखवतो की कर्ज वाटप होणार. त्याची सुरुवात लवकरच तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे. सोबतच भाऊबीजीला हप्ता मिळणार का? मला असं वाटत नाही. वृत्तपत्र म्हणत आहे, मला असं वाटत नाही. हा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या एकदम लास्ट वीकमध्ये भेटू शकतो. कारण निवडणुका पुढे असल्यामुळे. त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींनो, की कर्ज वाटप पण आणि शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना सुद्धा काय मिळणार आहे? अनुदान आज सुरू होणार आहे. जे नुकसान भरपाईचे जे सरकारने पॅकेज जारी केलं होतं त्याचे 3 जी आर काल आले. याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. किती मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यापासून असणार आहे, सगळं माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. 3 जी आर मी एक्सप्लेन सुद्धा केलेले आहेत. एक सप्टेंबर महिन्याचा जी आर आहे, एक मे ते जुलैचा आहे, एक मे ते ऑगस्टचा आहे. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना सुद्धा त्या पोशी राख्याला सुद्धा आता पैसे मिळणार आहे दिवाळीच्या म्हणजे पूर्वसंध्येला आणि त्यानंतर गॅसचा हप्ता तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे कारण की वर्षाला 3 हप्ते येतात आणि हे हप्ते वाटपाची सुरुवात लास्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गॅसचे हप्ते आलेले आहेत? तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर कर्ज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सुरू करावं? तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की भाऊबीजेला आपल्याला हप्ता मिळावा आणि शेतकऱ्यांना जे अनुदान मिळत आहे तुमच्यापैकी कोणत्या बहिणीच्या किंवा भावांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्याही मी तुम्हाला न्यूज दिल्या आहेत, त्या सगळ्याच महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचेल. आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.